देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपकडून कायम करण्यात येतो। लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यावर सध्या भाजप लक्ष देते। 10 कोटी लोकांना भाजपशी जोडण्याचं लक्ष देण्यात आले असतानाच आता पुढच्या आठवड्यात भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजप स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे जे.पी. नड्डांनंतर भाजपच्या कोणत्या मोठ्या नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत, कोणत्या दिवशी भाजपला नवे अध्यक्ष मिळू शकतात, जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड एप्रिलमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचं सांगण्यात येते। येत्या 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे, त्यामुळे याच दिवशी भाजपच्या नव्या अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे। खरं तर 14 मार्च पर्यंतच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पूर्ण करण्याचं नियोजन होतं। मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडीला होणारा विलंब, संघांच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक आणि हिंदू नववर्षाचं महत्त्व अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ही प्रक्रिया लांबली। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड तेव्हाच होऊ शकते जेव्हा देशात अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील। जेव्हा 18 राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील तेव्हाच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पूर्ण होऊ शकेल। पुढच्या काहीच दिवसात या निवडी झालेल्या असतील, त्यामुळे लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल। रविवारी 30 मार्चला पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा झाला। यामध्ये पंतप्रधानांची सरसंघचालकांसोबत बैठक झाली, त्यामुळे भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग सुकर झाल्याचं समजते। आता नवीन राष्ट्रीय अध्यक्षांसाठी कोणाकोणाची नवी नावे चर्चेत आहेत हे सुद्धा जाणून घेऊ। जून 2019 मध्ये जे.पी. नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि जानेवारी 2020 मध्ये पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते। पण आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही नावांबाबत विचार केला जातोय। भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, जी. किशन रेड्डी आणि विनोद तावडे अशी काही प्रमुख नावं चर्चेत आहेत। मात्र यामध्ये शिवराज सिंह चौहान यांचं नाव सर्वात पुढे आहे आणि त्यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही समर्थन असल्याचं बोललं जाते। तर शिवराज सिंह चौहान संघ आणि सरकार यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करू शकतात, ही त्यांची जमेची बाजू आहे। दक्षिणेतून विचार केला तर जी. किशन रेड्डी यांचं नाव पुढे येऊ शकतं। मात्र उत्तरेतून विचार केला किंवा पंतप्रधान मोदींच्या मर्जीनुसार निवड झालीच तर मनोहर लाल खट्टर यांची निवड होऊ शकते। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रभारी राहिलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याही नावाची चर्चा या पदासाठी आहे। ते अमित शहा यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात। एकंदरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे। पण या रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। मात्र या चर्चेत असणारे हे केंद्रात मंत्री सुद्धा आहेत। पण भाजपच्या एका व्यक्तीला एकच पद या धोरणानुसार एकतर मंत्रीपद तरी मिळेल, नाहीतर अध्यक्षपद तरी मिळेल। त्यामुळे आता यातलं कोण मंत्रिपदाचा त्याग करून अध्यक्षपद स्वीकारणार आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची संधी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय, पण या निवडीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।